शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो. तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज एक आपण महत्त्वाचा मुद्दा घेत आहे की बाबा ऊस शेती का परवडत नाही. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की ऊस शेती परवडत नाही. बरीच लोक ऊस शेती 100 टनापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांना परवडतं. या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करायची आहे. का व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. जे कोणी फेसबुक पेज आहे त्यांनी फेसबुक पेज लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारताचा सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे. यासाठी आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, बरीच असे आमचे सहकारी आहेत, मित्र आहेत किंवा सामान्य आहेत आणि तेही प्रगती करत आहेत. पण बरीच लोक 100 टन काढलेले आहेत आणि त्यांना परवडतं आणि बऱ्याच लोकांना परवडत नाही. तर ह्यावरती आपण डीप थोडं चर्चा करूया, जेणेकरून आपल्या मनातले जे काही मिथ्स आहेत किंवा जे काही गैरसमज आहेत हे सगळे आपल्याला दूर करता येतील. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शेतकरी मित्रांनो, ऊस शेतीमध्ये मार्केटिंगचं टेन्शन नाही आहे. थोडंफार पुढं मागं होतं, पण कारखाना तुमच्या इथनं ऊस घेऊन जातो आणि त्याचं उत्पादनही चांगलं मिळतं. माझ्या भागामध्ये तर आता 3300 पर्यंत ऊसाला रेट मिळत आहे. बऱ्याच भागामध्ये 3000, 2700 ते 3000 रुपये हा रेट मिळतो. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे शेतकरी मित्रांनो की मिळणारं उत्पादन हे आपल्याला फिक्स आहे. त्यामुळं थोडी एक बाजू आपली खूप चांगली आहे की बाबा बऱ्याच ठिकाणी कारखाने बुडले आहेत, त्याला आपण काय करू शकत नाही. पण बऱ्याच ठिकाणी खूप चांगले कारखाने आहेत, जसं की माझ्या भागामध्ये आहे किंवा सांगली कोल्हापूर भागामध्ये, सातारा भागामध्ये खूप चांगले साखर कारखाने आहेत आणि खूप चांगले डेव्हलप झालेले आहेत. चांगले दर देतात आणि खूप सारे सर्व्हिस पण देतात. त्यामुळे ही एक बाजू खूप चांगली आहे की बाबा ऊसाला चांगला भाव चांगला नाही आहे. तो 3000 रुपये म्हणजे हा चांगला भाव नाही आहे, पण फिक्स ॲश्युरन्स मिळतो. मग आता कोणताही बिझनेस, मी वारंवार म्हणतोय की आपला शेतकरी कृषी उद्योजक झाला पाहिजे. मग शेती ही बिझनेस म्हणून बघत असताना आपण शेतकरी मित्रांनो की एक बाजू फिक्स आहे की बाबा मिळणारी गोष्ट 3 रुपये किलोची आहे आपल्याला, म्हणजे 3000 रुपये टनाची मिळणार आहे. तर येणारं उत्पादन म्हणजे समजा आपण फॉर एक्झाम्पल 100 टन आपण उत्पादन काढलो तर मिळणार 3 लाख रुपये. तर येणारा खर्च त्याला आपण डिवायडेड बाय करून किंवा बघ ते कमी खर्चामध्ये कसं बसवायचं आहे ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असं म्हणजे एक बाजू तर झालेलं आहे, आता राहिली बाजू दुसरी प्रॅक्टिकलची, प्रॅक्टिसची, की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की का परवडत नाही. परवडत न असायच्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामध्ये उत्पादन कमी आलं शेतकरी मित्रांनो. त्यानंतर दुसरी गोष्ट खर्चाची बाजू जास्त आली. बऱ्याच लोकांचं 1 लाख रुपये खर्च येतं आणि उत्पादन 50 टन येतं. नक्कीच परवडणार नाही तुम्हाला. ह्याच्यासोबत अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला शेतकरी मित्रांनो वारंवार सांगायचा आहे. मी पण शेतकरी आहे, तुम्ही पण शेतकरी आहेत, पण एक गोष्ट आपल्याला प्रामाणिकपणे मान्य करायचं आहे शेतकरी मित्रांनो की ऊस शेती करत असताना आपण किती वेळ देतो ऊसाला. रोज तर काय काम नसते. भले तुमचा 18 महिन्यानं ऊस जाणार असू दे, 12 महिन्यानं जाणार असू दे, नाही तर 10 महिन्यात ऊस जाणार असू दे, हे ऊस पिकवताना आपल्याला काय मेहनत करावी लागते ह्याचं थोडंफार आपल्याला बघावं लागेल शेतकरी मित्रांनो. कारण का समजा आपण कंपॅरिझन बाबा इतर बिझनेस असू देत किंवा इतर व्यवसायाशी असू देत किंवा सरकारी नोकरी कुणाशी आपण कंपॅरिझन करायला गेलो शेतकरी मित्रांनो, तर त्यांना जे काय काम असतं किंवा आता मी नोकरी केलेल्या शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेला मी पुण्यामध्ये नोकरीला होतो तर सकाळी मला 7ला बाहेर पडायला लागायचं. मग मी कुठं 9ला ऑफिसला पोहोचणार, 9 ते 6 ऑफिसचं काम करणार, परत घराकडे यायला मला परत 9-10 वाजत होते शेतकरी मित्रांनो. ह्या सगळ्या पिरियडमध्ये मला महिन्याला मग कुठं 40,000 50,000 पगार मिळत होता. आणि वर्कलोड, टेन्शन, प्रेशर ह्या तर वेगळ्या गोष्टी होत्या शेतकरी मित्रांनो. म्हणजे कोणतीही नोकरी असू दे, बिझनेस असू दे. आज पण सध्या मी बिझनेस करतो, पण व्यवसाय करत असताना शेतकरी मित्रांनो घरातनं सकाळी 7ला बाहेर पडतो आज पण, आणि रात्री 10 शिवाय घरात कधी परत आलोय मला तर आठवतच नाही शेतकरी मित्रांनो. म्हणजे हे माझं मी कौतुक करत नाही किंवा कोणताही बिझनेस असू दे. साधा सलून बिझनेस असला तरी सकाळी 6ला उडावं लागतं आणि रात्री 10 पर्यंत त्यांना काम करावं लागतं. कोणताही जगातला बिझनेस घ्या, काम करावं लागतं. त्याच्या तुलनेत आज 1 एकर पिकवत असताना, आता आज माझ्या मागं हा प्लॉट बघत आहे, हा 70 एकर प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. आणि 70 एकरसाठी त्यांनी खूप सिस्टमॅटिक लावून काम करतायत. तर मग अशा गोष्टी हे लोक करणारे वेगळे आहेत. मग आपण का कायम एखादी गोष्ट निगेटिव्हिटी डोक्यात घेऊन बसतो की परवडत नाही शेती, शेतीला लई कष्ट आहे, लई मेहनत आहे, आम्हाला रात्री पाणी पाजवायला लागतं, हे करायला लागतं. माझं म्हणणं कायम एकच आहे की बाबा आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन काढायचं आहे, मार्ग काढायचा आहे, रडत बसायचं नाही आहे आपल्याला. तर आता ह्याचा विचार केला सगळ्याचा, तर आपण शेतामध्ये किती काम करतो. जनरली नांगरटला मशीन आहे आपल्याकडं, सऱ्या पाडायला मशीन आहेत, रोटर मारायला मशीन असतं, येऊन जाऊन रोपं लावायला आपण स्वतः तर लावत नाही, लेबर लावून रोपं लावतो. 100% मॅन आहे आपल्याला. त्याच्या पुढंच गेलो आपण किंवा आळवणी असू दे, फवारणी असू दे, हे सुद्धा लेबर लावून करतो आपण किंवा स्वतः करतो आपण. झालं ठीक आहे, 4 आळवण्या तुमच्या, 4 फवारण्या, त्यानंतर रात्राला 4 वेळा तुम्हाला खत टाकायला लागलं, भरणीला पण रोटरनं भरणी करतो आपण. या सगळ्या गोष्टी हे सगळं ओव्हरऑल जरी काढलो आपण तर लई तुमचे 100 दिवस तुम्हाला काम करावं लागतं. राहिलेले 200 दिवस आपल्याला काहीच काम नसतं, फक्त त्याची वाढ कशी चालेल एवढंच बघायचं असतं. बाकी काही सुद्धा करावं लागतं शेतकरी मित्रांनो. मग जर का 100 दिवसातलं पण आपण दिवसभर 8 तास काम करतो का? नाही. खत टाकायचं आहे तर लईतले 3 तास 4 तास आपल्याला खत टाकायला लागतात पर एकर. जर का स्प्रे मारायचा आहे लईतले 4 तास तुम्हाला स्प्रे मारायला लागणार पर एकर. स्वतः मारत असलो तर, लेबर लोन मारत असलो तर काहीच अडचण नाही. मग ही एक गोष्ट आहे की बाबा आपल्याला काम किती असतं बरं. म्हणजे आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीबरोबर तुलना करतो तर त्यांच्याशी प्रॉपर तुलना व्हायला पाहिजे की त्यांना किती वेळ काम करावं लागतं तेवढ्या पगारासाठी ना आपल्याला किती वेळ लागतं.
मी म्हणतो फॉर एक्झाम्पल की बाबा आज काम हे तुमचं एकदम म्हणजे मी तसा हिशोब केला तर रोजचं 1 तास पण आपल्याला काम नसतं शेतकरी मित्रांनो. ह्यामध्ये 100% मेहनत आहे बाबा. म्हणजे स्वतः आता हे समजा आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलतो की एक सामान्य शेतकऱ्याचं बघितो, जरा सामान्यपेक्षा जरा पुढच्या शेतकऱ्याचं बोलतो की बाबा तो गडी लावून करून घेतोय, पण स्वतः करत असताना एवढी पण मेहनत नाही आहे शेतकरी मित्रांनो की बाबा जेवढी इतर काम करताना किंवा नोकरी करताना करावी लागते. ह्याच्यात तुलनेत बाबा खर्चाची बाजू शेतकरी मित्रांनो, खर्चाची बाजू तुम्हाला वाचायची तर तुमचं प्लॅन रेडी पाहिजे, तुमचं काम प्रॉपर पाहिजे. आता मी बरेच भाग उसाचे टाकलेले आहेत, ह्यामधून सुरुवातीपासून म्हणजे तुमची व्हरायटी सिलेक्शन पाहिजे, म्हणजे उत्पादन कमी येतं आणि खर्च वाढतो. तर ह्याच्या कारणावर आपण अभ्यास केला पाहिजे, शिकला पाहिजे. आज उसामध्ये चांगलं काम करणारे खूप सारे लोक आहेत, खूप साऱ्या लोकांचे चांगले व्हिडिओ आहेत. मी माझंच व्हिडिओ बघा असं म्हणत नाही, खूप साऱ्या चांगल्या लोकांचे पण व्हिडिओ आहेत. ह्यातनं तुम्ही शिका बाबा की काय करायला पाहिजे आणि काय नाही, खरं काय आहे, काय वापरायला पाहिजे, कुठला औषध वापरायला पाहिजे, कशाचा रिझल्ट येतो. बी प्रॅक्टिकली तुम्ही घ्या. बऱ्याच लोकांचं हितच चुकतं की अजून पण डिपेंडेबिलिटी राहतात लोकांच्यावर. तुम्ही समजून घ्या. आज रोपं लावण्यापासून जर का बघितलं आपण तर पहिला तुमच्याकडे व्हरायटी सिलेक्शन पाहिजे, चांगल्या ह्याच्यातले घेतले पाहिजेत. बरीच लोक अजून गडबड करतात, लावायला वेळ नसतं त्यांना, तर ह्या गोष्टी होतात. दुसरं गोष्ट, आज तुम्ही रोपं लावायला गेला तर रोपाचा खर्च वाढणार आहे. त्यापेक्षा सुपर केन नर्सरी करा. तुम्ही तुमच्या घराच्या साईडला जागा घ्या, सुपर केन नर्सरी करा. जेवढं चांगलं जर्मिनेशन झालं तेवढं लावा. ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येते की बाबा संख्या नियोजन असणं. पर एकर 6,000 रोपं, 5,500-6,000 तुमची रोपं बसली पाहिजेत. त्याला 8-8 फुटवे तयार झाले पाहिजेत. त्या फुटव्याचं वजन आपलं 2.5 किलो नेलं पाहिजे. म्हणजे 40,000 ऊस संख्या नियोजन आपल्या शेतामध्ये झाली आणि त्याला 2.5 किलो नेलं तर आपण 100 टन उत्पादन निघतं. हे तर तुम्हाला पाठ झालं असणार, कारण का सगळी लोक हेच सांगतात. पण ह्याच्या पुढं जाऊन बाबा की बाबा हे पटकन कसं करता येईल आपल्याला, ह्यासाठी नियोजन काय करता येईल. मग अजून आपण जुन्या प्रॅक्टिस, अजून आता जुन्या काळातले अँबॅसिडर मी घेऊन फिरवलं तर चालणार आहे काय? नाही. आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्या, त्या टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट केलं पाहिजे आपण. त्या काळात अँबॅसिडर द बेस्ट होती, पण आजच्या काळात जे बेस्ट आहे ते आपण केलं पाहिजे. ड्रिप इरिगेशन सिस्टीम आलेलं आहे, पाट पाण्यात देत असतो, नवीन खतं आलेले आहेत, नवीन स्प्रे आले आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करणं गरजेचं आहे. ह्यामध्ये बघायला गेलं शेतकरी मित्रांनो तर बाबा तुमचे संख्या नियोजन व्यवस्थित झाले पाहिजे, फुटवे व्यवस्थित झाले पाहिजेत, मग ड्रेंचिंग प्रॉपर करून घेतलं पाहिजे आपण. आता बऱ्याच ठिकाणी माझ्या भागामध्ये परवडत नाही अशा म्हणणाऱ्यांचे लोक बरेच असे आहेत. तर त्यांचं कारण काय तुम्हाला सांगतो मी. माझ्या भागामध्ये बरेच शेतकरी मोठे आहेत, व्यावसायिक आहेत. माझा हॉटेल व्यवसाय आहे, माझी नोकरी आहे, मी शिक्षक आहे, मी वकील आहे, मी डॉक्टर आहे. तर मी एक वाटेकरी घालतोय करायला. मग तुमचं हे 25% हे त्या वाटेकऱ्याला गेलं, म्हणजे राहिलं तुमच्या त्यात 75%. म्हणजे खर्चाची बाजू सेम आहे, तुम्हाला प्रॉफिट रेशो कमी आला. आता त्या वाटेकऱ्याला काय परवडत नाही मी सांगतो शेतकरी मित्रांनो. तर हे असे वाटेकरी आहेत आमच्या भागामध्ये की शेतकऱ्याला घेतल्यात पण ते स्वतः काम करत नाहीत, तेही कुणाकडनं करून घेतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला गडी लावतात, फक्त ते पाणी पाजायचं काम करतात. मग नुसतं पाणी पाजण्यासाठी तुम्ही 25% देताय, मग ह्याला काय अर्थ आहे शेतकरी मित्रांनो. ह्यावर तुम्ही डीप अभ्यास केला पाहिजे, खर्चाची बाजू लिहून काढली पाहिजे. जर तुमचं 25% जात आहेत तर त्या 25%मध्ये त्या वाटेकऱ्यांना सगळी कामं केली पाहिजेत. तुमचं तणनाशक मारलं पाहिजे, तुमचं भांगललं पाहिजे, पाला काढला पाहिजे, सगळा फवारणी केल्या पाहिजेत, 4 आळवण्या केल्या पाहिजेत. खताचे डोस तुम्हाला 10 टाकायला लागलं तरी 10 टाकलं पाहिजेत. कारण का 25% देत आहे आपण. समजा 100 टन झालं तर 25 टन त्याला देतोय आणि 25 75,000 रुपये त्याला मिळणार आहेत. मग रोजचं ह्या सगळ्या कामाचा हिशोब काढला तर लईतली 20 ते 25 कामं तुमच्या हातात येणार आहेत. आणि 20 ते 25 कामाला जर का 20 कामाला जर का तुमचं 500 जरी पगार काढला तर 10,000 रुपये त्याला पगार गेला फक्त त्याचा खर्च. मग जर का 10,000 खर्च केला तरी 65,000 रुपये त्याला नेट प्रॉफिट राहणार आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी मित्रांनो आपल्याला डीप विचार केलाच पाहिजे आणि करणं हे गरजेचं आहे. आता राहिला मुद्दा शेतकरी मित्रांनो की खर्चाची बाजू आपल्याला बघायची आहे. तर खर्चाची बाजू काय आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो की अनावश्यक मी वारंवार सगळे व्हिडिओ डीप केलेले आहेत. तर ह्याचाही अभ्यास करा की बाबा खर्च हे प्रॉपर तुमचं जास्त झालंच नाही पाहिजे. जसं की मी पहिला म्हटलो की सुपर केन नर्सरी लावा, तुम्ही सुपर केन नर्सरी तयार करा, तुमचं तुम्ही लावा. कांडीच्या प्रॅक्टिसमध्ये जाऊ नका अजून पण, कारण का तुमची मग संख्या नियोजन होणार नाही, जर्मिनेशन प्रॉपर होणार नाही. जरी ऊस लावणार असला, रोपं लावण्यात पण काही वाईट नाही, चांगलं लावा. पण पैसे वाचवायचे आहेत तर ते करू शकता. अदरवाईज ते पैसे कुठं भरून काढायचे असल्यास रोपं लावा, द बेस्ट आहे. रोपं घेत असताना चांगल्या नर्सरीतून घ्या, ज्यांची खात्री आहे तिथून घ्या, जे गॅरंटी द्यायला, जे श्युअरिटी द्यायला तिथून घ्या. रेट स्वस्त मिळते, 10 पैसे 20 पैसे स्वस्त मिळते म्हणून अजिबात घेऊ नका. जे स्वस्त मिळतं ते काही कामाचं नसतं. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. त्यानंतर रोप लावल्यानंतर प्रॉपर आळवणी घ्या. जो पण का फुटवे होत नाही तो पण का पुढे जाऊ नका. अजिबात पहिला सुरुवातीला खतं टाकायची गरज नाही. लहान बाळाला जेवणाची गरज लागते का, तसंच लहान बाळाला तुम्ही चमच्यानं जसं दूध पासा तसं त्याला आळवणी करा. 1-4 आळवणी करा, वॉटर सोल्युबलच्या खताची आळवणी करा, फुटवे करून घ्या. ज्या वेळेला फुटवे होतात त्यावेळेला स्प्रे घ्या. स्प्रेमध्ये पण 4 स्प्रे करा, जेणेकरून वरनं त्याची फोटोसिंथेसिस क्रिया जास्त वाढून पटकन अपटेक करून घेईल, बाकी सगळ्या गोष्टी होऊन जातील. ह्याच्या पुढं बाबा की करत असताना बाबा की ड्रिप इरिगेशन प्रॉपर पाणीनं देणं गरजेचं आहे. डोस
30-40 डोस एकदम टाकू नका, थोडे स्प्लिट वाईज टाका तुम्ही, की जेवढं त्याला लागणार आहे तेवढं टाकत जावा. आपटेक करू द्या, भले ते 4 वेळा टाकायला लागू देत, तसं आहे करा. नंतर तुमचं संख्या नियोजन जर का कमी पडत असलं तर कोंबडी कसं वाढेल ह्याच्याकडे लक्ष द्या. त्यानंतर फर्टिगेशन प्रॉपर करा, ड्रिपनं फर्टिगेशन देता आलं तर ड्रिपनं करा. तर ह्या गोष्टी सगळ्या केल्या तर 100% शेतकरी मित्रांनो कुठेही परवडणार नाही. राहता राहिला मुद्दा अजून एक मला तुम्हाला सांगायचा आहे, की समजा शेतकरी मित्रांनो जर का आपण हे शेती करत असताना की कुणाला कुठं परवडलं पाहिजे. तुम्ही नुसतं ऊस शेती करताय, ऊस शेतीसाठी मी आता टाइम बॉन्डिंग आपण काढलं की किती वेळ आपण काम करतो. तर ह्यानुसार जर का विचार केलो आपण, तर समजा आपण नुसतं प्युअर ऊस शेती करणार आहे तर 100 टनाच्या खाली येऊन चालणार नाही आपल्याला. मग कुठं परवडणार आहे आपल्याला? 2 लाख रुपये नेट प्रॉफिट होतील आपल्याला. ₹1,00,000 जरी खर्च आला, आता 100 टन उत्पादन काढायला बऱ्यापैकी आपल्याला 80,000 ते 1,00,000 रुपये खर्च हा येणारच आहे. पण जरी हा 80,000 खर्च आला तरी 2,20,000 आपले नेट प्रॉफिट राहणार आहे. तर हे एवढं राहायलाच पाहिजे पर एकरमधनं. मग नुसतं 1 एकर पिकवणार असला तर मग तुम्ही आता म्हणशील की याला 18 महिने लागतात, तर ह्याला काही करू शकत नाही आपण शेतकरी मित्रांनो, एवढे वेळ लागणारच. तर ह्यासाठी मग तुम्ही 1 एकरवर डिपेंड न राहता तुम्ही 4-5 एकर केलं पाहिजे. मग कुठं आपलं 5 एकर केलो तर 5 दुणे 10 लाख रुपये आपल्याला पर एकर हे प्रॉफिट राहणार आहे शेतकरी मित्रांनो. ह्याच्या पुढे जाऊन जर का विचार केलो आपण, तर समजा तुम्हाला जर का तुम्ही ह्याच्यावर आंतरपीक घेत असला तर तुम्ही 60-70 टन काढला तरी चालू शकतं, पण आंतरपिकातनं तुम्ही कमीत कमी 40-50 रुपये मिळवलं पाहिजे. तरी हे आपलं कुठं प्रॉफिट रेशो मॅच होणार आहे. तर हे गोष्टी काम मेहनत ही करावीच लागणार आहे शेतकरी मित्रांनो. नुसतं ऊस लावलोय मी शेतकरी आहे, ऊस लावणारा शेतकरी कधीच होऊ शकत नाही. काय बांधावर जाऊन यायचं, नुसतं पाणी पाजायचं, हे काय लय मोठं काम झालं काय? मी असे कित्येक लोक दाखवतो. आता हे 70 एकर 80 एकर करणारे लोक सुद्धा तिथं बसून मॅनेजमेंट करतात. तर मग आपण काय वेगळं काय करतो शेतकरी मित्रांनो ह्यांच्यापेक्षा? आणि हे म्हणत नाहीत कधी परवडत नाही म्हणून, हे उलट आणि मॅनेजमेंट चांगलं कसं करता येईल ह्याच्यावर लक्ष देतात. तर तुम्ही ऊस लावताय, तुम्ही जनावरं करताय, साईड बाय साईड बऱ्याच गोष्टी करताय, मग ते तुम्ही 60-70च्या रेंजमध्ये परवडते. पण हे काय न करता तुम्ही नुसतं 40-50 टन काढताय, बसून गावात बसून चकात्या पेटत आपण जर का हे करत असलो, सोसायटी काढत असलो, दिल ते खतं टाकत असलो, ह्यात चुकारपणा करत असलो, कामाचं नियोजन म्हणजे हे कसं झालं शेतकरी मित्रांनो, वर्गामध्ये वारंवार हे उदाहरण सांगतो मी, की वर्गामध्ये सगळ्यांना सेम शिकवलं जातं, पण काही मुलं व्यवस्थित करतात, व्यवस्थित अभ्यास करतात, व्यवस्थित पेपर लिहितात, त्यांचा पहिला नंबर येतो. आणि जे काहीच करत नाहीत, सगळं चुकारपणा करतात, ते नापास होतात. तशातला हा भाग आहे की जे चुकारपणा करतात, जे प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला, जो प्रॉब्लेम आहे त्यावर सोल्युशन काढा. सोल्युशन नाही काढला तर तुम्हाला अजिबात परवडणार नाही. तर ह्या गोष्टी होतच राहणार आहेत. त्यामुळे मी सांगतो शेतकरी मित्रांनो, ऊस शेती परवडत्या, पण तुम्हाला त्यामध्ये बसवायचं बाबा की मी नुसतं ऊस करणार आहे, ऊसासोबत नोकरी करणार आहे, ऊसासोबत मी बिझनेस करणार आहे. तर ह्याच्यासोबत तुमचं काय ना काय तर लिंक असलं तर परवडणार आहे. आजच्या घडीला 70-80 हजार रुपये 1 लाख रुपये खर्च हा जाणार आहे तुम्हाला 100 टन काढायचं आहे. पण हा खर्च वायफळ जाता कामा नये. योग्य वेळेला म्हणजे त्याचं डिवायडेशन झालं पाहिजे. आळवणीला थोडा खर्च, फवारणीला थोडा खर्च, भरणीला थोडा खर्च, कामगारला थोडा खर्च, तणनाशकला थोडा खर्च, पाला काढायला थोडा खर्च, दाबून घ्यायला खर्च, पावसाळी डोसला खर्च, ह्याचं बायफर्गेशन असलं पाहिजे. मग परवडणार आहे. उगाच मी भरणीला एवढं घातलो, त्यापेक्षा 4 पोती जास्त घातलो तर अजिबात तुम्हाला परवडणार नाही. तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा शेतकरी मित्रांनो. बारीक सारीक गोष्टी अभ्यास करा. जेवढं जास्तीत जास्त येतं येते तेवढं मी करतो. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि ऊसाच्या बाबतीत अजून काय तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत तेही कमेंट करून सांगा, जेणेकरून मला अजून असं चांगले व्हिडिओ देता येईल, चांगलं काम करता येईल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असू दे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.